तर आज पट्टणकोडीच्या मैदानाला असा काय विषय झाला की डायरेक्ट नंबरच कॅन्सल केलं आणि कोणाला दिलंच नाही. तर नमस्कार. तर आज यूट्यूब चॅनलला आमचं स्वागत आहे. आमचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपला भाऊ एक. तर आज होता पट्टणकोडीचा पट्टा. वाल्मिकी जयंती निमित्त पट्टणकोडीत आज शर्ती ठेवलेली आहेत. मग काय शर्ती आहेत म्हटलं आम्हाला जायलाच लागते. तर या कॉर्नरमुळे मागच्या वेळेला खोळंबा झालता. तर भावानो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शर्तीचा व्हिडिओ पण बघा आणि शेवटी का कॅन्सल केलं नंबर हे पण तुम्हाला सगळा विषय सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला तुम्हाला शर्त्या दाखवतो, नंतर काय काय विषय झाला ते सगळं सांगतो. मग काय पहिला आम्ही गेल्या पट्ट्याला हातात धरून कासरा चालू झाला. आमच्या गावातला पण एक पाडं घातला होता हातात धरून कासऱ्याला. मग काय बघता बघता पाडी गेली आणि परत पण आली. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मग काय हातात धरून कासरा झाल्या पट्ट्याला सिंगल घोडा गेला. सिंगल घोड्याला पण लेवट घोडी पळालती. तर नंतर शेवटला सिंगल घोड्याचा नंबर घेताना पण जरा विषय झाला. कारण काय काय झालं ते काय एवढं मला माहित नाही, पण जरा भांडालते. आणि सिंगल घोड्यातलं एक घोडं भकून रानात गेलतं, तरी पण त्याला जाऊन परतून आणि पट्ट्याला लावून दिलं. मग काय त्याच्यानंतर घोडागाडी चालू झाल्या. घोडागाडी म्हणजे काय टॉपचा विषय. असलं वाईट पळतात की मध्ये कोण आला की डायरेक्ट वरच. पण झाला विषय असं की कमिटी सांगायच्या आधीच घोडागाडी पुढे गेलते. मग काय कमिटी सांगायने म्हटल्यावर काय परतायला तर लागतेच. मग काय आणि परतलेत आणि लावलेत आणि सोडलेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मग त्याच्यानंतर घोडाबैल सोडलेत. घोडाबैलचा पण विषय तसाच झाला. पहिला सोडलेत कमिटीनं सांगा नव्हती. मग काय परतलेत आणि लावलेत मग आणि सोडलेत. आणि घोडागाडी परत येताना एकदम असं घासाघाशीनं चालतीत. कुणाचा नंबर आला तुम्ही शेवटपर्यंत बघा सांगतो.
मग काय त्याच्यानंतर सिंगल टांगा सोडलीत. इथं या ह्या शर्तीला 8 गटाच्या शर्त्या होत्या. मग काय मग त्याच्यानंतर बिनदाती घोडागाडी सोडलीत. बिनदाती घोडागाडी म्हणजे काय वेग तर काय नवच.
तुम्ही म्हणशीला विषय काय झालता? विषय म्हणजे त्यांनी सांगितलेलं कमिटीवाल्यानी की कोण बॅटरी लावल त्यांनाशी आम्ही नंबर देणार नाही. आणि ज्यांचा नंबर आलाय त्यांनी असं बॅटरी लावले ते असं पाठीमागचे म्हणालतीत. आम्हासनी पण काय माहीत नाही कारण आम्ही फज्जाला होतो. घोडाबैल ह्या शर्यतीला 3ऱ्या नंबरचा असं म्हणणं होतं की त्यानं बॅटरी लावलाय. म्हणताना त्याने नंबर द्याय नाहीत. म्हणताना दोघांचा बी नंबर कॅन्सल केलं. अर्धा पैसे देऊन झेंडा कमिटीकडे ठेवलं.